काही लोकांमध्ये मी बसू शकत नाही बाई, कारण हे लोक सांगायला लागले संभाजी भिडे गुरुजींनी काय केलंय म्हणे. अरे हे तेच संभाजी भिडे गुरुजी आहेत ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मासाचा उपक्रम राबवला. आज त्यांचं बलिदान विसरत चाललं होतं, लोक कशा यातना झाल्या विसरत चालले होते. धर्मासाठी त्यांनी काय केलं हे विसरत चालले होते. 40 दिवसाचा बलिदान मास सुरू करून तिथं काय काय करायचं, काय काय उपवास करायचे आणि त्यांचं बलिदान कसं आठवायचं हे सुरू करून देणारे म्हणजे संभाजी भिडे गुरुजी. आज संभाजी भिडे गुरुजींनी दुर्गा माता दौड सुरू करवली. नवरात्रीमध्ये फक्त गरबा नाही खेळायचा तर नारी शक्तीचा जागर करायचा हे दाखवून देणारे संभाजी भिडे गुरुजी. संभाजी भिडे गुरुजींनी आज आपलं आयुष्य देऊन धारकऱ्यांची एक पूर्ण पिढी तयार केली. हे धारकरी काय करतात माहिती आहे का? आज ते पोलीस मिलिटरीमध्ये आपली सेवा देत आहेत, देशाची सेवा करतायत. संभाजी भिडे गुरुजींनी धारकऱ्यांना गडकोट मोहिमा करायला लावला. गडकोट मोहिमांमध्ये हे धारकरी जे आपले मावडे होते ना, ते ज्या रस्त्याने पायी चालत गेले त्या रस्त्याने पायी चालत जातात आपले धारकरी लोक. कारण इतिहास फक्त वाचायचा आणि लिहायचा नसतो, तो जगायचा असतो. आणि महाराजांचा इतिहास जिवंत ठेवला हे संभाजी भिडे गुरुजींचं योगदान. आज 2 धारकरी त्यांनी नेमून दिलेले आहेत. ते रोज नित्य नियमाने रायगडावर जातात, तिथं महाराजांच्या समाधीवर पुष्प अर्पण करतात. पण या सगळ्या गोष्टींनी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. फक्त रील बनवायची, नावापुढे भोसले लागून गेलं म्हणजे आपण महाराजांचे वंशजच होऊन गेलं असं वाटायला लागतं काही लोकांना. अरे कार्याने मोठा असतो, कार्याने महाराजांचा मावळा बनत असतो माणूस, सोशल मीडियाने नाही. म्हणून बोलताना विचार करायला पाहिजे.